मित्रांनो, मुरबाडच्या दुर्गम भागातील म्हणजेच आनंदपूर कुंडाची वाडील येथील आजारी असलेले वयोवृद्ध बाबा, त्यांचं नाव आहे रामा देव शिंगवा. हे वयोवृद्ध आपल्या वाडीपासून दवाखान्यापर्यंत 3 किलोमीटर पायपीट करत असतानाच उमरली खरशेत येथील रस्त्यालगतच असलेल्या विद्युत पोलाला त्यांच्या छत्रीचा अगोदर स्पर्श होतो आणि त्यानंतर त्यांना तो करंट लागतो आणि त्यांचा तिथे जागेच मृत्यू होतो. खरंच मुरबाडमधली सगळ्यात हलहल करणारी अशी गोष्ट रविवारच्या दिवशी घडली. मला महावितरणाला एवढीच विनंती आहे की तुम्ही दरवर्षी एवढा खर्च करताय तरीसुद्धा या पोलांची अशी परिस्थिती आहे. वाईट वाटतं की ते वयोवृद्ध आजोबा अशा पद्धतीने तिथे त्यांचा मृत्यू होईल. त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे. हेच वयोवृद्ध आजोबा जर एखाद्या चांगल्या घरामधले असते तर आतापर्यंत लोकांनी त्या पोलची किंवा त्या महावितरणाच्या कार्यालयाची तोडफोड केली असती. पण माझी एवढीच विनंती प्रशासनाला की जास्तीत जास्त आर्थिक मदत त्या बाबांच्या घरापर्यंत तुम्ही कुटुंबापर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि ह्या घटनेमध्ये जे महावितरणाचे कर्मचारी दोषी असतील त्यांना इथे नक्की शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्ही माझ्या स्क्रीनवरचा व्हिडिओसुद्धा बघू शकता. एका वायरमॅनला बोलवल्यानंतर तिथे बल्ब लावून चेक केलं की खरंच त्या पोलला करंट लागत होता का, तर तिथे तो बल्ब तुम्हाला पेटताना दिसतो. याचाच अर्थ की त्या विद्युत पोलाच्या करंटमुळेच त्या बाबांचा तिथे मृत्यू झालेला आहे. खरंच खूप वाईट गोष्ट घडलेली आहे. मला त्यांच्या फॅमिलीने मेसेज केले, कॉल केले, तेव्हाच मला बघून खूप वाईट वाटलं की अशा पद्धतीने त्या बाबांचा तिथे मृत्यू झाला. खरंच खूप चुकीची गोष्ट आहे आणि खरंच कोणीसुद्धा यामध्ये जर दोषी असतील त्यांना खरंच तिथे शिक्षा व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी सुद्धा की महावितरणाच्या अधिकाऱ्यांना कॉल केला तरी पण 3 ते 4 तास ते उशिरा आल्यानंतर तिथे नाराजी आणि तिथे संताप सगळ्या लोकांनी व्यक्त केला. मित्रांनो, खरंच खूप चुकीची गोष्ट घडलेली आहे आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रशासनाला या गोष्टीचं गांभीर्य कळायला हवं आणि त्या बाबांना नक्कीच तिथे न्याय मिळाला पाहिजे. धन्यवाद. वणव्यातली राख